लास्ट पिरियडला आपण काय बघितलं होतं, गॅमेटोफाइट म्हणजे काय, तर इन द सेक्सुअल रिप्रोडक्शन ऑफ द प्लांट, सेक्सुअल रिप्रोडक्शन डन ओनली अँड ओनली, सांगा पटपट सांगायचंय, तेच रोज नको आहे. सेक्सुअल रिप्रोडक्शन कुणामध्ये होतं प्लांटच्या, दोज प्लांट्स विच हॅज फ्लावर, ज्या वनस्पतींना फुलं येतात किंवा फ्लावरिंग प्लांट्स असतात, दॅट प्लांट्स विच कॅन टेक्स प्लेस सेक्सुअल रिप्रोडक्शन. म्हणूनच आपण टाइप्स ऑफ द रिप्रोडक्शन मध्ये, सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये सगळ्यात अगोदर कशाचं स्ट्रक्चर बघितलं, टिपिकल फ्लावर्सचं, बरोबर आहे. मग टिपिकल फ्लावरच्या स्ट्रक्चरचे डिफरंट व्हॉल्स येत आहेत तुम्हाला, जे की व्हॉल्स म्हणजेच फ्लावरचे पार्ट्स, अँड्रोसियम, गायनोसियम विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट टू रिप्रोड्यूस न्यू प्लांट. देन कॅलिक्स असेल, करोला आहे, इपिकॅलिक्स आहे, पेटल्स आहे, सेपल्स असतात. हे झाले फ्लावरिंग व्हॉल्स. एक मार्कला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, व्हॉट आर दी व्हॉल्स ऑफ द फ्लावर. फ्लावरच्या व्हॉल्सची फक्त मेन्शन दी नेम्स फक्त लिहायला किंवा विचारले जातात, फक्त नेम्सच लिहायचे, डिस्क्रिप्टिव्ह नाही क्वेश्चन. फक्त नाव, फ्लावरचे पार्ट कुठले आहेत त्यालाच व्हॉल्स म्हणतात, त्याचे नाव. तर ते त्याच्यानंतर आपण कशाकडे गेलो, पोलन ग्रेन्स म्हणजे काय, कसं आहे नेचर ऑफ द पोलन ग्रेन्स विच इज टेट्राड इन नेचर. एक सिंगल पोलन ग्रेन्स कसा असतो, की कसं त्याचं नेचर आहे, सर्क्युलर तर आहेच आहे, बट इट इज टेट्राड. 4 पोलन ग्रेन्स दाखवले होते, किती, 3. एक बॅक साईडला म्हटलं होतं, म्हणून द नेचर ऑफ द पोलन ग्रेन्स विच इज टेट्राड इन नेचर. नाउ देन डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट वी हॅव स्टार्ट. आपण डेव्हलपमेंट ऑफ गॅमेटोफाइट, पण कुठला गॅमेटोफाइट, किती गॅमेट्स असतात, वाघमोडे, गॅमेट्स किती आहेत, कोणकोणते, यस, मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट. कुठेही जा लिव्हिंग वर्ल्ड मध्ये, हायर ऑर्गॅनिझम मध्ये किती गॅमेट आहेत, मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट. थर्ड गॅमेट कोणता आणायचा नाहीये, तो नाहीयेच. मग प्लांट मध्ये पण मेल गॅमेट विच इज इन द मेल, फिमेल गॅमेट विच इज इन द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑफ द फ्लावर. सिमिलरली ॲनिमल्स मध्ये सुद्धा 2 प्रकारचे गॅमेट आहेत. मग स्ट्रक्चर ऑफ अँथर, अँथर विच इज पार्ट ऑफ मेल गॅमेट, अँड्रोसियमच, हा मेलचाच पार्ट आहे, मेल गॅमेटचाच पार्ट आहे अँथर्स. बघितलं होतं अँथर काय, अँड्रोसियमच्या फिलामेंटला काय कन्सिस्टिंग असतात, अँथर्स आणि स्टॅमेन्स कन्सिस्टिंग असतात. मग आता आपण आज काय बघणार आहोत, स्ट्रक्चर ऑफ अँथर तर बघितलंय, सिटीज कसं आहे, मोटाईल असतात किंवा ते टेट्राइड आहेत, स्पर लाईक आहेत, वी कॅन ऑब्झर्व अंडर मायक्रोस्कोप. हे जनरल इंट्रोडक्शन ऑफ दी अँथर बघितलेलं आहे लास्ट पिरियड. आपण आता त्याचा टीएस ऑफ अँथर बघणार आहोत. टीएस मीन्स ट्रान्सफर सेक्शन ऑफ अँथर. ट्रान्सफर आणि एलएस पण असतो, लॉंगिट्युडनल सेक्शन. ट्रान्सफर म्हणजे असा आडवा कट. विथ द हेल्प ऑफ TS we can observe the structure of anthers under microscope. हे कसलं स्ट्रक्चर आहे, मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आहे. सेक्शन, कशाचाही सेक्शन घेतला तर तो कशाच्या सहाय्याने बघायचा असतो, विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोप. कारण हे कसलं स्ट्रक्चर आहे, मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आहे. आपल्याला दिसतं असं, पण या सेलचं स्ट्रक्चर नाही दिसणार, हे अंडर मायक्रोस्कोपच आपल्याला बघावं लागेल. तर आता आपण टीएस ऑफ अँथर, ट्रान्सफर सेक्शन ऑफ अँथर काय आहे, कसं स्ट्रक्चर आहे ते बघूया. हे डायग्राम दिसते ती काय आहे, टीएस ऑफ अँथर. टीएस म्हटल्यावर कसं आहे, वी कॅन ऑब्झर्व अंडर मायक्रोस्कोप लाईक दिस स्ट्रक्चर. मायक्रोस्कोपच्या अंडर हे स्ट्रक्चर आपल्याला कशाचं, जनरल अँथर म्हणजेच फुलामधला जो अँड्रोसियम आहे त्याच्यामध्ये जो अँथर्स कन्सिस्टिंग असतात त्याचा आपण ट्रान्सफर सेक्शन घेतल्यानंतर मायक्रोस्कोप खाली जनरल स्ट्रक्चर
असं दिसतं. मग असं दिसतं म्हणजे काय काय प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये. इथं नेम्स दिलेत. काय आहे? कनेक्टिव्ह सेल्स. नावातच आहे त्याचं काम. तर आपण वन बाय वन बघूया. अगोदर नेम्स बघा काय काय आहे. इन द स्ट्रक्चर ऑफ द एंथर कनेक्टिव्ह सेल्स विच इज फॉर्म प्रेझेंट. देन इपिडर्मिस. सगळ्या सेलला इपिडर्मिस असतो. एंथर सुद्धा एक सेलच आहे, सेल्युलर स्ट्रक्चरच आहे. इपिडर्मिस हा असतोच. देन मिडल लेअर असतोच. एंडोथेसियम असतो किंवा एंडोडर्मिस असतो. देन टॅपेटम आहे. स्पोरोजिनस टिश्यू आहे. मग हे सगळे जे नेम्स आहेत किंवा हे जे सगळे पार्ट विच इज द फॉर्म विच इज द प्रेझेंट इन द स्ट्रक्चर ऑफ द एंथर्स अँड व्हॉट इज द फंक्शन ऑफ दॅट पार्ट, हे वन बाय वन आपण बघूया. किंवा ते पार्ट काय काम करतात, त्याचं काय काम आहे. उगाचच आहे का कनेक्टिव्ह टिश्यू? उगाचच आहेत का? नाहीये. तर फर्स्ट आपण बघूया कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ दी. काय आहे? एंथरच्या कनेक्टिव्ह टिश्यू काय आहेत? द कनेक्टिव्ह टिश्यू विच कनेक्टिंग दी अदर सेल्स किंवा ग्रुप ऑफ दी सेल्स which is connected to each other with the help of connective cells or connective tissue. कनेक्शन म्हणजेच काय? इथं दिसतंय सगळं सेपरेशन आहे. काय आहे? हे ज्या टिश्यू आहेत त्या कसल्या आहेत? कनेक्टिव्ह. म्हणजेच फॉर एक्झाम्पल हा एक सेल झाला. त्यालाच लगेच काय असणार आहे? दुसऱ्या सेल. म्हणजे त्यांचे कनेक्शन आहे. असं नाही की इथे एक सेल इथे एक सेल. याला आपण कनेक्टिव्ह टिश्यू म्हणू शकतो का? नाहीये. कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजेच द सेल्स विच आर कनेक्टेड टू इच अदर. एकमेकांना सेल्स कनेक्ट करण्याचं काम कनेक्टिव्ह टिश्यू करतात. अँड दॅट्स वाय वी कॅन ऑब्झर्व दिस सेल्स ऑफ दी एंथर लाईक दिस. नेटवर्क लाईक स्ट्रक्चर दिसतंय. कशामुळे? तर कनेक्टिव्ह टिश्यू प्रत्येक सेल काय करतात? कनेक्टिंग करतात एकमेकांना. मग हा कनेक्टिव्ह टिश्यू झाला. काय काम असेल? टू कनेक्ट दिस सेल्स टू इच अदर. हे कनेक्टिव्ह टिश्यू. देन इपिडर्मिस. कोण सांगेल? इपिडर्मिस हा सगळ्यात सोपा आहे पार्ट. सगळ्यात एकदम प्रत्येक ईच अँड एव्हरी सेल्स इपिडर्मिस विच इज प्रेझेंट. कसला लेअर आहे इपिडर्मिस? आउटर मोस्ट लेअर. इपिडर्मिस विच इज आउटर. इथं दाखवलं, इथं आतमध्ये नाही दाखवायचं इपिडर्मिस. एकदम आउटर मोस्ट लेअर आहे. इट इज कॉल्ड ॲज इपिडर्मिस. इट इज फ्लॅटन स्ट्रक्चर. इट इज फ्लॅट. इलॉंगेट आहे. लांब आहे. बघा सगळीकडेच आहे इपिडर्मिस. काय फक्त इथं नाव दिलंय म्हणून इथं नाहीये. इथला सुद्धा पार्ट काय असेल? इपिडर्मिसच. इथला सुद्धा इपिडर्मिसच. इलॉंगेट अँड फ्लॅटन स्ट्रक्चर which is present outer side. It is called as epidermis. Epi म्हणजे outer, dermis म्हणजे layer. outer most layer which is elongate आहे म्हणजे सगळीकडे सराउंडिंग आहे आणि तो काय आहे? फ्लॅट आहे. झालं epidermis. देन इथे दिलंच बघा शॉर्ट मध्ये दिलंय फ्लॅटन epidermis. ह्या ट्रिक असं हे करायचं, नोट्स काढायचे. म्हणजे एवढं लिहिलं तरी ते सेंटेन्स तुम्हाला लिहिता येतील. 2 सेंटेन्स लिहिता येतील. इपिडर्मिस विच इज आउटर मोस्ट लेअर. इट इज फ्लॅटन ऑल्सो इलॉंगेट स्ट्रक्चर और लेअर. ठीक आहे. देन काय आहे? स्ट्रक्चर टीएस ऑफ दी एंथर किंवा एंथरच्या स्ट्रक्चरमध्ये काय असतात? पोलन सॅक्स असतात. प्रेझेंट पोलन सॅक इन दी एंथर. एंथरमध्ये पोलन सॅक्स असतात. पोलन सॅक. पोलन ग्रेन हा कसला पार्ट आहे? मेलचा. मेल कन्सिस्टिंग किंवा अँड्रोसियम कन्सिस्टिंग, एंथर कन्सिस्टिंग पोलन ग्रेन्स. आणि पोलन ग्रेन्स हे कशामध्ये असतात? प्लांट्समध्ये तर असतात, फ्लावर्समध्ये. पण पोलन सॅक्स त्याला काय असतात? सॅक लाईक स्ट्रक्चर असतात आणि त्या स्ट्रक्चरमध्ये काय प्रेझेंट असतात? पोलन ग्रेन्स असतात. मग किती पोलनचं स्ट्रक्चर, पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर कसं आहे? टेट्रॅड आहे. म्हणजेच पोलन सॅक 2 आहेत. म्हणजेच एका सॅकमध्ये किती पोलन ग्रेन्स असणार आहेत? 2च असणार आहेत. 2 पोलन सॅक्स विच इज फॉर्म. आणि each pollen sacs which has
2 पोलन ग्रेन्स. हे पण लक्षात ठेवायचे. 2 सॅक 4 टोटल पोलन ग्रेन्स. प्रत्येक 2 पोलन सॅकमध्ये 2च असणार आहे. 2 + 2 किती होणार आहे? 4. म्हणजेच टेट्रॅड इन नेचर आहे. इथं दाखवलंय सॅक लाईक. इकडं 2 आणि तिकडं 2. सॅक लाईक स्ट्रक्चर. पोलन सॅक्स किती असतात? हाऊ मेनी पोलन सॅक्स? 2च पोलन सॅक्स आहेत. अँड ईच पोलन सॅक्स विच हॅज 2 पोलन ग्रेन्स. हाय. ठीक आहे. देन म्हणून त्याला काय म्हणतात? टेट्रास्पोरोजिएट. का टेट्रास्पोरोजिएट म्हणतात? Why pollen sacs is called as tetrasporogiate? Give the reason. कौन सांगते? Why the pollen sacs is called as tetrasporogiate pollen sacs? आता सांगितले ना रे. There are 4 pollen grains which are present, or the nature of the pollen grains which is a tetrad in nature. That's why pollen sacs is called as tetrasporogiate. पोलन ग्रेन्स 4 असतात म्हणून 2 पोलन सॅक्सला टेट्रास्पोरोजिएट म्हणतात. ठीक आहे. देन archisporial cells which is also present. Archisporial cells which is present and it is divided, or archisporial cells which is divides inner sporogenous cells and outer sporogenous cells. कुठल्या सेल्स इनर आणि आउटर स्पोरोजिनस सेल्स फॉर्म करतायत? आर्चिस्पोरियल सेल्स. किती ह्याच्यामध्ये डिवायडेशन होते? त्याचा 2 लेअर मध्ये डिवायडेशन होते. ते 2 लेअर कोणते? आउटर अँड इनर. त्या आउटर अँड इनर मध्ये काय असतं? स्पोरोजिनस सेल्स असतात. ठीक आहे. सोपं आहे. आर्चिस्पोरियल सेल्स हा पॉइंट आहे आपला आता. आर्चिस्पोरियल सेल्स विच इज डिवाइड इनटू 2 लेयर, that is inner layer and outer layer, and that both type of the layer which present sporogenous cells. समजला आर्चिस्पोरियल सेलचा? देन स्पोरोजिनस जे कुठे फॉर्म होत आहेत? इनर अँड आउटर लेयर मध्ये. कुणाच्या? आर्चिस्पोरियल सेल्सच्या डिवायडेशन इनर आणि आउटर लेयर मध्ये झाले. त्याच्यामध्ये स्पोरोजिनस सेल्स फॉर्म होत आहेत. मग ह्या स्पोरोजिनस सेल्स गिव्स राइज टू काय? मायक्रोस्पोर. स्पोरोजिनस सेल्स काय करतात? फॉर्म गिव्स राइज टू, किंवा स्पोरोजिनस सेल्स विच फॉर्म मायक्रोस्पोर सेल्स. मायक्रोस्पोर मदर सेल्स तिथं फॉर्म होत असतात. मायक्रो म्हटलं की परत एकदा लक्षात ठेवा, हा मेलचाच पार्ट आला. मायक्रोजिनस सेल्स विच इज फॉर्म इन दी मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑफ दी प्लांट और फ्लावर. फ्लावरचा जो मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे त्याच्यामध्येच फक्त आणि फक्त मायक्रोस्पोर मदर सेल फॉर्म होतात. मग आता मेल पार्ट मध्ये मायक्रोस्पोर फॉर्म होतात. मग फिमेल पार्ट मध्ये काय फॉर्म होईल? मेगास्पोर. मायक्रोच्या उलट मायक्रो म्हणजे स्मॉल. आपण मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर म्हणतो म्हणजे स्मॉल स्ट्रक्चर. मग ह्याच्या उलट मेगास्पोरोजिनस सेल्स which is formed in the female reproductive organ किंवा structure of the flower in the female part. फिमेल पार्ट मध्ये मेगास्पोरोजिनस सेल्स असतात आणि मेल फ्लॉवरिंग पार्ट मध्ये मायक्रोस्पोरोजिनस सेल्स असतात. लक्षात राहील. मायक्रो म्हटलं की which is related to the anther, which is related to the male reproductive part of the flower. Okay. Then माइक्रोस्पोर कौन फॉर्म करता है? स्पोरोजिनस सेल्स.
स्पोरोजिनस सेल्स किती लेअर मध्ये डिवाइड होत आहेत? 2 लेअर मध्ये, आउटर अँड इनर लेअर. आणि स्पोरोजेनस हे 2 लेअर कुणाचे आहेत? इथपर्यंत समजलं? हे सगळं स्ट्रक्चर ऑफ दी अँथर मध्ये आणायचं आहे. मायक्रोस्पोर हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण हा अँथरचाच पार्ट आहे, मेल अँड्रोसियमचाच पार्ट आहे. देन इपिडर्मिस सांगितलंय कसं आहे? आउटर मोस्ट लेअर, फ्लॅटन स्ट्रक्चर. देन एंडोथेसियम, इथं इपिडर्मिस झाला. एंडोथेसियम, एंडोथेसियम काय आहे? एंडोथेसियम विच इज इलॉंगेट, लॉंग आहे. ते बघा म्हणजे इथला दिसतोय तो, आतला हा इपी झाला आणि हा एंडो, असं सगळीकडेच आहे, म्हणून तो सुद्धा कसा आहे? इलॉंगेट आहे. देन इट फॉर्म रॅडियल सेल्स, इट जनरेट रॅडियल सेल. कुणामध्ये रॅडियल सेल्स आणायच्या? एंडोथेसियम. एंडोथेसियम विच इज इलॉंगेट विच फॉर्म रॅडियल सेल्स. सोपं आहे अगदी. एवढे 3 वर्ड लिहिले तरी लक्षात राहते. देन टॅपेटम, हा पार्ट, इथला एंडोथेसियम हा रेडियल सेल असा पूर्णपणे काय करतोय? फॉर्म करतोय. जसं की इपिडर्मिस हा सगळीकडे आहे तसा हा एंडोथेसियम. देन टॅपेटम, टॅपेटम हा काय आहे? इनर मोस्ट पार्ट आहे. इथं लिहिलंय, दिसतंय स्ट्रक्चर, हे इथं लिहिलंय ना, हे टॅपेटम डायरेक्ट इथं इनर मोस्ट पार्ट. हा आउटर मोस्ट, हा एंडोथेसियम आणि हा टॅपेटम. टॅपेटम विच इज इनर मोस्ट, अगदी आतला इनर मोस्ट लेअर, and which play an important role, that is to nutritive in function and nutrition. कशाला करते ते? कुठल्या वॉलला करताय? अँथर वॉल. हे जे अँथर वॉल आहे, हा अँथर झाला. हे सगळं टीएस झालं स्ट्रक्चर. अँथरचा बाहेरचा लेअर कसा आहे, त्याच्या आतमध्ये काय आहे. देन कनेक्टिव्ह टिश्यू सगळ्या सराउंडिंग कशा झालेल्या आहेत. मग हे अँथर किती अंतर आहेत? होल. मग हा अँथर, ही जी वॉल आहे अँथरची, त्याला न्यूट्रिटिव्ह इन फंक्शन कोण करताय? टॅपेटम करताय. टॅपेटमचं फंक्शन काय? टू गिव्ह द न्यूट्रिशन टू द अँथर वॉल. वॉल म्हणजे सुद्धा एक लेअरच आहे. कशाचा लेअर? अँथरचा लेअरला न्यूट्रिशन. न्यूट्रिशन कशासाठी असतंय? तुम्ही बघितलं असेल, सिर्टॉली सेल्स ऐकलाय हा वर्ड? येस, नरिशमेंट टू स्पर्म. स्पर्मला नरिश करण्यासाठी काय आहे ॲनिमल रिप्रोडक्शन मध्ये? सिर्टॉली सेल्स असतात. जपानची लायक असतो स्पर्म, त्याला न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे काय? आपण जे खातो, अन्न पाणी, काय जे फ्रुट्स असतील, ज्यूस असेल, व्हॉट एव्हर मे बी इट, कशासाठी खातोय? उगाचच टाइम आहे म्हणून खातोय का? उगं केलेला असतो स्वयंपाक म्हणून जेवतो? आपल्याला गरज आहे कशाची? त्या न्यूट्रिशनची. तो एक आहार आहे आपला, आणि त्या आहारावर आपलं काय आहे? डेली लाईफ, जे डेली रुटीन आहे ते चालू आहे. जरा थोडा जरी फरक पडला तर लगेच काय होतं? सिम्पटम, म्हणजे वेगवेगळ्या लगेचच काय होतात? सिम्पटम दिसा, किंवा रोजच्या पेक्षा वेगळं वाटतं. 8 दिवस नाही जेवला तर चालेल का? चालतंय का? न्यूट्रिशन लागते ना रोज सेलला. त्यासाठी आपण वेगवेगळे विटॅमिन्स घेतो. विटॅमिन्स म्हणजे जे काय फ्रुट्स असतील त्याच्यामध्ये विटॅमिन्स असेल ते आपल्या सेलला मिळते. जे कार्बोहायड्रेट्स असेल, जे शुगर असेल त्या थ्रू, फ्रुट्सच्या थ्रू असेल, व्हेजिटेबल थ्रू असेल, वाया ग्रेन्स थ्रू असेल, ते आपण इनटेक करतो. म्हणजेच कशासाठी? न्यूट्रिशनसाठी, आपल्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी, किंवा आपल्या डेली रुटीन प्रॉपरली डन व्हावं म्हणून. तसंच इन ॲनिमल रिप्रोडक्शनमध्ये स्पर्मला न्यूट्रिशन करण्याचं काम कोण करतं? सिर्टॉली सेल्स करतात. सिमिलरली स्पर्म हा कशाचा रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे? मेल रिप्रोडक्टिव्ह. टेस्टिसमध्ये फॉर्म होणारं स्ट्रक्चर आहे. मेल हा टेस्टिसचा आहे, आणि त्या स्पर्मला सुद्धा न्यूट्रिशन म्हणजे ते मोटाईल स्ट्रक्चर राहावं, ते स्पर्म ॲक्टिव्ह राहावेत, त्याच्या सेल काय असं प्रॉपरली फंक्शन कराव्यात,
त्यासाठी सिर्टॉल्जी सेल त्याला न्यूट्रिशन देतात. म्हणजे न्यूट्रिटिव्ह इन फंक्शन. सिमिलरली टॅपेटम काय करतोय, जसं सिर्टॉल्जी सेलचं फंक्शन आहे तसंच सेम इन द प्लांटमध्ये कुणाचं आहे, टॅपेटमचं आहे. टॅपेटम काय करतात की अँथर वॉल आहे त्याला न्यूट्रिशन, टू गिव्ह दी न्यूट्रिशन फ्रॉम कुणापासून मिळते, टॅपेटम पासून मिळते. कुणाला, अँथर वॉलला. तर हे झालं स्ट्रक्चर टीएस ऑफ अँथर. समजला टीएस ऑफ अँथर. टीएस ऑफ अँथर मध्ये स्ट्रक्चर काढायचं आहे, टेट्राड स्ट्रक्चर काढायचं आहे. देन कनेक्टिव्ह टिश्यू इपिडर्मिस तुम्ही कोणताही अगोदर घेऊ शकता. सुरुवातीला इपिडर्मिस घेतला तरी चालतोय. सगळ्यात आउटर मोस्ट कोण आहे, इपिडर्मिस आहे. नंतर कनेक्टिव्ह टिश्यू घ्या, नंतर मिडल लेअर, नंतर इनर मोस्ट लेअर आणि इनर मोस्ट लेअर मध्ये हा टॅपेटम असेल. समजला हे सगळं. टीएस ऑफ दी अँथर समजला का. देन आपण नंतर काय बनणार आहोत, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. नोटबुकवर काढा सगळ्यांनी.